मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। गाडी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असल्याची टीका अमित ठाकरेंनी केली आहे। सरकारने म्युझिकल नखरे थांबवले पाहिजेत या शब्दात अमित ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला। हा अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून आहे। निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून केलेला हा जुगाड आहे आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष याची जबाबदारी कोण घेणार? दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे। जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला जीविताची हमी आणि सर्व मूलभूत सोयी मिळालेल्या आहेत। आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी उधळायचे आणि जिथे लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं। कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग, तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात। जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही। धक्कादायक बाब म्हणजे मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला 6 कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त 5 लाखांची शुल्लक मदत। एखाद्या कुटुंबाची राख रांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी शून्यामध्ये गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही? आपल्याकडे लोकांच्या जीवापेक्षा सरकारला इव्हेंटबाजी महत्त्वाची वाटते। आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत। मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या इनोव्हेटिव्ह स्टंटसाठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी। त्यामुळे हे असले म्युझिकल नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची बेसिक मागणी पूर्ण करा। जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवा। अमित राज ठाकरे।